हॅलो फ्रेंड, मी सतीश. आज आपण 7th स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स सेमी पेपर आहे हा पेटचा पेपर 2025 त्याची आन्सर की डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यातला पहिला क्वेश्चन काय आहे? सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. राईट इन वर्ड 2,44,305. हे तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं. तेच कसं लिहिणार? 2,44,305. हा झाला पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय आहे? राईट युजिंग नंबर. आता तुम्हाला नाही काय ना अंकामध्ये लिहायचं आहे. अक्षरामध्ये दिलेली संख्या 54,72,706. तीच कशी लिहिणार? 54,72,706. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे तुम्हाला 6,34,392 चा. तर इथे येणार 6 लाख, नंतर 30,000, नंतर 4,390 अँड 2. हे झालं ॲज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर पहिले काय ॲडिशन दिलेली आपल्याला दिलेली काय आहे? 34,563 प्लस 56,835. ती कशी होणार? 5 + 3 8, 6 + 3 9, 8 + 5 13. खाली आले 3, हातचा वर 1, 6 आणि 4 10 आणि 1 11, हातचा परत 1 आला, 5 आणि 3 8 आणि 1 9, 91,358. त्याचा आन्सर आला. दुसरा काय आहे? सबट्रॅक्शन आहे 84,563 वजा 56,835. याची वजाबाकी करायची. आता 3तून 5 जात नाही, कोण हातचा घेतला, इथे झाले 13, 13तून 5 गेले 8 उरले. आता इथं नाही किती राहिले? 5, 5तून 3 गेले 2, बरोबर. परत 5तून 8 जात नाही, मग इकडून हातचा घेतला, इथं झाले 15तून 8 गेले राहिले 7, इथं परत हातचा घेतला 4, 14 झाले, हातचा तिकडे गेला 13, बरोबर. 13तून 6 गेले 7 आणि 7तून 5 गेले उरले 2. मल्टिप्लिकेशन आहे, इझी, तुम्ही करू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? डिव्हिजनचा आहे. डिव्हिजनचं कसं करणार आपण? 12 आणि या संख्येला भाग द्यायचा आहे. तर 12 या 96, बरोबर. 80 गुणिले 12 केलं तर 960 येतं, उरलं बाकी 7. हेच कसं करणार आपण? आता 7 आपलं रिमाइंडर उरलंय, तर 7 भागिले 12 ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस आन्सर येते 0.58. हेच कसं लिहिणार आपण? 80.58. कळलं? आता नेक्स्ट एक्झाम्पल. सॉल्व द एक्झाम्पल म्हटलंय 4 5/9 प्लस 3 4/7. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहून घ्यायचा. कसं लिहिणार? मल्टिप्लिकेशन होणार 9 × 4 तिरकस गुणाकार आणि प्लस 5. इकडे काय होणार? 3 × 7 × 4. हेच कसं आलं? 9 चोक 36 अधिक 5 भागिले 9. हेच 3 7 21 प्लस 4 / 7. इथंच कसं झालं? ते 36 प्लस 5 किती झालं? 41 / 9 प्लस 21 आणि 4 25, 25 भागिले 7. आता याचे काय केले आपण? तिरकस गुणाकार केला परत. इथे 41 गुणिले 7 किती आलं? 287. 41 गुणिले 7 किती आलं? 287. आणि 25 गुणिले किती आलं? 225. आणि याचा 9 7 63 खाली आली, म्हणजेच कसं आलं? 512 भागिले 68. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट आता आपल्याला वजाबाकी दिले 4 3/4 मायनस 2 2/5. हेच कसं झालं? तिरकस गुणाकार 4 × 4 प्लस 3 / 4. हेच कसं? 2 × 5 प्लस 2. म्हणजे इथं तिरकस गुणाकार करायचा आणि खाली जो छेद आहे तो आहे असाच राहणार. इथं कसं झालं? 4 चोक 16 प्लस 3 / 4 आणि याचं 5 2 10 अधिक 2 12, 12 भागिले 5. हेच कसं होईल? 19 भागिले 4, 16 आणि 3 19, बरोबर. आणि 4 आहे असे आणि 12 भागिले 5. हे त्याचा आला आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? रेनफॉल इन वन विलेज इज 55.4 mm मिलीमीटर पडला. एका गावामध्ये 55.4 मिलीमीटर पाऊस पडला आणि दुसऱ्या गावामध्ये किती पडला? 66.3 मिलीमीटर. व्हॉट इज द डिफरन्स इन रेनफॉल बिटवीन टू विलेज? दोन ज्या गावामध्ये पाऊस पडलाय त्याचा तुम्हाला फरक काढायचा आहे. तो कसा काढणार? पहिल्या विलेजमध्ये किती पडला? 55.4 मिलीमीटर आणि दुसऱ्या विलेजमध्ये 66.3 मिलीमीटर. याची सरळ वजाबाकी करणार.
66.3 वजा 55.4 किती भेटला आपल्याला आन्सर 10.9 मिलीमीटर. द डिफरन्स बिटवीन रेनफॉल इज 10.9 मिलीमीटर. कळलं इथपर्यंत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अँड अनुष्का हॅड सम फ्लावर, म्हणजे अनुष्काकडे काही फ्लावर आहे म्हणजे फुलं आहेत. शी यूज 10th पार्ट ऑफ फ्लावर फॉर इच 8 गार्लँड कंटेंट्स. म्हणजे काय केले तिने, तिच्याकडे फुलाचे 10 पार्ट केले आणि ते 8 गार्लँड मध्ये कंटेंट मध्ये भरले. अँड फ्लावर फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्लावर शी हॅड, म्हणजे तिच्याकडे टोटल किती फ्लावर आहे ते काढायचं आपल्याला. कसं काढणार, तिच्याकडे किती गार्लँड आहे 10th अँड 8 फ्लावर्स इच. एका गार्लँड मध्ये तिने 8 फ्लावर टाकले तर ती गुणाकार होणार. 10 गुणिले 8 किती आले फ्लावर, 80 फ्लावर आहे तिच्याकडे. कळलं. आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय, एज ऑफ द प्रथमेश इज 20 इयर लेस दॅन हिज मदर एज, म्हणजे प्रथमेशचे वय त्याच्या आईच्या वयापेक्षा 20 ने कमी आहे. द सम ऑफ देअर प्रेझेंट एज, म्हणजे सध्याच्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 64. फाइंड हिज एज आफ्टर इयर. आता त्यांचं वय काढायचं आहे आपल्याला प्रथमेशचं. तर प्रथमेश आपण कन्सिडर करू पी आणि आईचं वय कसं करणार P+20 बरोबर. तेच कसं होणार, इक्वेशनच्या स्वरूपात आपण असले ना P+20 इक्वल टू 64, कारण P हा प्रथमेश आहे आणि P+20 हा आई आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज किती आहे 64 आहे. तेच कसं लिहिणार आपण, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. 2P इक्वल टू 64 - 20 होणार बरोबर. इथं प्लस हा इकडे गेल्यावर मायनस होणार. हे 20 इकडे पाठवले आपण, उरले 44. आता हे 2 पण इकडं मल्टिप्लिकेशनला इकडे गेल्यावर डिवाइडला जाणार. मग 44/2 उत्तर आलं आपलं 22, म्हणजे प्रथमेशचं वय आहे 22. पुढचं एक्झाम्पल बघूया. आता पुढचं क्वेश्चन काय, इफ अ शॉपकीपर सोल्ड अ वॉच फॉर 280 विच कॉस्ट हिम Rs 200, म्हणजे शॉपकीपर घड्याळ विकतोय आपल्याला 280 रुपयाला आणि त्याची खरेदी आहे 200 रुपये. अँड सोल्ड रेनकोट फॉर Rs 805 विच कॉस्ट इज Rs 700, म्हणजे रेनकोट तो नाही काय ना आपल्याला विकतो 805 रुपयाला आणि त्याची खरेदी आहे 700 रुपये. तर त्याचा ट्रान्झॅक्शन काढायचं म्हणजे त्याचा नफा काढायचा आहे आपल्याला. पहिले आपण घड्याळाचं काढून घेऊ. वॉच ट्रान्झॅक्शन सोल्ड प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, म्हणजे सोल्ड म्हणजे विकलेली किंमत आणि कॉस्ट प्राइस म्हणजे त्याची खरेदी किंमत. तर प्रॉफिट कसं काढणार आपण, सेलिंग प्राइस मायनस कॉस्टिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती झाली 280 ला विकतोय आणि खरी किंमत किती 230 रुपये, तर त्याला नफा झाला. तसंच रेनकोट मध्ये सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. तर सेलिंग प्राइस 805 रुपये आणि त्याची कॉस्टिंग 700 रुपये, त्याला किती नफा झाला 95 रुपये. कळलं तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इथं काय आहे, फाइंड द रेशिओ ऑफ 45 to 60. तुम्हाला रेशिओ काढायचा. रेशिओ कसं काढतो आपण, ज्यावेळेस असं असतं ज्यावेळेस 45 वरती लिहिणार 60 खाली आणि अशी संख्या शोधणार की त्या दोन्ही संख्येला त्या संख्येने भाग जाणार. तर 15च्या पाड्यात पण 45 आहे आणि 15च्या पाड्यात 60 पण आहे. 15 चौक 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60. तेच कसं आलं गुणोत्तर 3/4. त्याला असं पण लिहू शकतो, असं पण लिहू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ 360 चिल्ड्रन क्वालिफाय अँड 60 चिल्ड्रन आर डिस्क्वालिफाय, म्हणजे 360 मुलं सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये क्वालिफाय झाली म्हणजे सिलेक्शन झालं आणि 60 मुलांचं सिलेक्शन झालं नाही. फाइंड द रेशिओ ऑफ नंबर ऑफ क्वालिफाईड चिल्ड्रन टू द नंबर ऑफ डिस्क्वालिफाईड चिल्ड्रन, म्हणजे क्वालिफाईड चिल्ड्रन आणि डिस्क्वालिफाईड चिल्ड्रन यांचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. तेच कसं काढणार, क्वालिफाईड चिल्ड्रन किती आहे 360 बरोबर आणि डिस्क्वालिफाय 60. तेच कसं लिहिणार आपण, जे वरचं सोडवून रेशिओ त्या हिशोबानेच काढायचंय. इथं 360 लिहिणार, खाली 60 लिहिणार बरोबर. हा 0 झाला आणि हा 0 जाणार. उरले किती 36/6. आता अशी संख्या शोधायची की त्या संख्येने दोघींना भाग जाणार. तर 6च्या पाड्यात 36 पण आहे आणि 6 पण आहे. तेच कसं झालं 6 1 6 आणि 6 6 36. याच कसं लिहिणार आपण, गुणोत्तर 6 1. जे भेटलं आपल्याला रेशिओ इज 6.6:1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑन Rs 2000 फॉर द पिरियड ऑफ 4 years ॲट द रेट ऑफ 10 PCPA, म्हणजे
तुम्हाला इथं सरळ व्याज काढायचं आहे 2000 रुपयावर 4 वर्षासाठी. तर त्याचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर. पी म्हणजे काय, प्राइस 2000, टी म्हणजे टेन्युअर म्हणजे वर्ष 4 वर्ष आहे, आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10% आहे. तेच कसं लिहिणार, 2000 इंटू 4 इंटू 10 डिवाइड बाय 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर. तर उरला कसं 20 इंटू 4 इंटू 10. तेच कसं झालंय 20 दोन्ही 20 बेचोक 8, 80, 80 गुणिले 10 800. इंटरेस्ट किती भेटला 800 रुपये. सेम आता सेम एक्झाम्पल परत दिलंय तुम्हाला. जय बरो RS 4000 फ्रॉम द बँक ऑफ 3 इयर. म्हणजे जयने 3 वर्षासाठी बँकेत 4000 रुपये टाकले आणि रेट ऑफ इंटरेस्ट 12 भेटला त्याला. हाऊ मच मनी विल बी हॅव टू रिपे टू द बँक आफ्टर द मॅच्युरिटी पिरियड. तर किती भरावं लागणार त्याला, डी इक्वल टू किती 4000 आहे हा डिपॉझिटेड, टेन्युअर 3 वर्ष आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 12% आहे. फॉर्म्युला सेमच, वर्षाचा तसाच, पी इंटू टी इंटू आर डिवाइड बाय 1000. हा शून्य गेला, हा शून्य गेला, उरले किती 40, 3 आणि 12. त्याचं काय आलं 1440 रुपये त्याला भेटले एक्स्ट्रा. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. सुयश वांट टू गिव्ह अ पेन टू इच ऑफ द 53 चिल्ड्रन इन हिज क्लास ऑन हिज बर्थडे. म्हणजे सुयश काय करणार आहे, पेन वाटणार आहे त्याच्या बर्थडे निमित्त. किती पेन वाटणार आहे 53. हाऊ मच विल इट कॉस्ट हिम टू बाय अ पेन ऑफ द रेट ऑफ RS 108 पर डझन. तर त्याला पेनासाठी किती खर्च आहे तो आपल्याला काढायचा आहे. 108 रुपये पर डझन असे पेनाची प्राइस आहे. चला आपण ते आन्सर बघूया कसं आहे. टोटल स्टुडंट किती आहे 53, बरोबर 53 मुलं आहे, आणि प्राइस ऑफ पेन किती आहे 108 पर डझन. तर आपण एका पेनासाठी लागणारी किंमत काढू. कशी काढणार ती, प्राइस ऑफ 1 पेन 108 भागिले 12, म्हणजे 1 डझन मध्ये किती असतात 12 असतात. तर एक पेन पडलं 9 रुपयाला. त्याला आता त्याला पेन वाटायसाठी 53 घ्यायचे, बरोबर. 53 पेन इक्वल टू 53 गुणिले 9 किती आलं 477 RS. म्हणजे त्याला टोटल कॉस्ट किती येणार 477 रुपये खर्च येणार. पुढचं एक्झाम्पल बघूया. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, तिरकस गुणाकार दिलेला आहे. 5/7 इंटू 8/6 कसं होणार ते, 5×8 40, बरोबर, आणि 7 सकून 42. अशी संख्या शोधायची की या संख्येने दोन्हीला भाग जाईल, किंवा दोनाच्या त्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या आहेत तर दोनांनी पण 40ला भाग जाईल आणि 42ला पण जाईल. आन्सर काय आलं, 2 दुणे 40, म्हणजे 20 दुणे 40 आणि 21 दुणे 42 हे आलं आन्सर. सेम इकडचं 45/7 डिवाइड बाय 9/6. हेच कसं सोडवणार आपण, 45/7 इंटू 6/9 उलट होणार, बरोबर. ते कसं केलं आपण, सॉल्व करू याला आपण. इथं 2 भाग दिला, इथं 3 दिला, काय भेटला आपल्याला 2/3, बरोबर. 3 दुणे 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6, बरोबर. इथे 3 भेटले, इथे 2 भेटले. हेच कसं सोडवणार, हे बघा 45 गुणिले 2 किती आलं 90, आणि 7 गुणिले 3 किती आलं 21. दिसतंय ना, हे बघा 45 गुणिले 2 किती आलं 90, आणि 7 गुणिले 3 किती आलं 21. तेच कसं लिहिणार 90/21, 90/3 डिवाइड बाय 21/3. परत अशी संख्या शोधली की त्यांनी दोन्ही संख्येला भाग जातो, तर 3 आणि जातो, 3 त्रिक 90, म्हणजे 30 गुणिले 3 केलं तर उत्तर काय येणार 30, आणि 3×7 21. अशा प्रकारे आपला पेटचा मॅथचा टॉपिक शिकून झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं नाव आहे आपलं SVT टेक्निकल. धन्यवाद.